India, a country of many religious beliefs and cultures, starting from the northern peak of the Kashmir to the toe of Kanyakumari. We can see people with different beliefs. All of them have their different methods of praying to the god and many fascinating rituals that they follow. With diverse religions and deities, we come across different beliefs that people have built for each other. Some believe in God and worship them for prosperity, while on the other side of penny lies the bleaker reality of disbelief. When it comes to our country, it leads us to a wide array of concepts like supernatural entities which are difficult for us to believe and process. God, souls, spirits, demons, the afterlife, and the list goes on. We always find ourselves struggling between our logic on one hand and divinity with no boundaries on the other. What happens to us after death? Do heaven and hell really exist? Is nirvana attainable? What does an afterlife look like? What is frightening to imagine is getting stuck in this human realm even after we die as a ghost. Ghosts are something most of us are scared of. Some people admit to it, and some people try to ignore the frightening notion. We have always been scared of the dark and of being all alone in the night and being listening to midnight horror stories. We have been watching the scary movies from between our fingers, even if we know what's coming next. Even if we are scared of the unfolding of evil, yet we are somewhat curious. तुमचा देवावर विश्वास आहे का? असेल तर का आहे? देवावर विश्वास माझा आहे. कारण का पहिली गोष्ट म्हणजे माझा स्वतःचा अनुभव तुम्हाला सांगतो. 76ला मी म्हणाला माझी आई हे झाल्यानंतर मी घरी आलो आणि देवाची फळीच तोडून टाकली होती. कारण का आमच्या लहानपणीच आई हे झाली होती ना, त्यामुळे मग नंतर 13व्या दिवशी देवळात जावं लागते. ती पण जबरदस्ती मी आलो. त्या 76पासून मी सिद्धिविनायकला यायला लागलो आणि तिथे आल्यानंतर माझं सगळं बदलूनच गेलं. कसं बदललं माझं मला नाही माहिती. म्हणजे ज्या देवावर माझा राग होता तो इथे आल्यानंतर पुरा निघून गेला आणि त्याच्यानंतर मग याला लागलो मी असा. आणि गंमत कशी आहे, कुठची गोष्ट जबरदस्तीने होत नाही. देव नाही अशातला भाग नाही. आपण देव म्हणतो, पण ह्याच्यात जे पंचमहाभूत आहे ना, त्याच्यावरच हे सगळं जग चाललेलं आहे. नेमका असा देव तुम्हाला कुठच्या गोष्टीला धावून येणार नाही. तुम्ही त्याला जे काही द्याल त्यावेळी तो पण तुम्हाला देणार ना. नुसतंच आपण गेलो हे बघ 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 असं नाही होत. मग जरी तुम्ही असं बोललात की म्हणजे आपला देव आपण बघितला नाही आहे, बरोबर आहे. तरी आपण देवावरती कसं म्हणजे माणूस विश्वास कसा ठेवू शकतो जे गोष्ट त्याला दिसत नाही? बरोबर आहे. मग कसं आहे, आपण आता पहिलं म्हणजे आई वडिलांना तर मानतो. सगळ्यात मोठे गुरु आपले आई वडील आणि त्याच्यानंतर गुरु. देव हे आपण बघितले, आई वडील आणि गुरुला बघितलं आपण, समजलं की नाही. आता देव पूर्वीपासून सांगत आले असं आहे तसं आहे तसं आहे. त्यामुळे तुम्ही असं मानतात की आपल्या आयुष्यात जेवढं पण काही घडतंय सगळं देवाने लिहिलेलं आहे तसं? नाही, तसं मानायला पाहिजेच. मानत नाही अशातला भाग नाही. कारण प्रत्येक गोष्टीला कारण तोच आहे. काही झालं नाही. आता कुठेतरी ॲक्सिडेंट झालं तर त्याच्यात 2-4 जण वाचतात, बाकीचे मारतात. मग त्याचं काहीतरी कारण असल्याशिवाय ते जगत नाही. तसं आहे ते. म्हणजे कुठेतरी आहे, देव आहे. देव नाही असं नाही. गंमत कशी, हा एक तर 15 वर्षांनी मला झाला. त्याच्यानंतर शिर्डीला ह्याचं देऊळ आहे खंडोबाचं. तिथे वर्षातून एकदा 6 फूट लांबीची हे आहे, अशी गलोरी गेलेली आहे. त्याच्यात अग्नी पेटवतात, चंपाषष्ठी निकारे पेटवतात, निकारे. आणि त्याच्यातून चालत जायचं असेल. आणि मी हा नव्हता त्यावेळी, म्हणजे बोललो होतो झालं माझं काम तर मी येऊन याच्यावरून चाललं. आणि हा झाला त्याच्यात दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी चंपाषष्ठी होती. हिला पण मी सांगितलं, मी बोललो जरा शिर्डीला जाऊन येतो. आणि ज्यावेळी त्याच्यावर मी चालत गेलो, म्हणजे निकारे कसे पेटवलेले माहिती आहे, अक्षरशः आग अशी वर येत होती. याच्यातून मी चालतही गेलो. पायाला अजिबात काय लागलेलं नाही. फुलावरनं चाललो असं मी चाललो. बिलकुल चटका अजिबात चटका नाही, अजिबात नाही. बाबांच्या इथे बसले मी, कुठं बोलणार नाही. आता काका कसे बोलले की
त्यांच्या आयुष्यात अशी गोष्टी घडली की त्याच्यामुळे त्यांचा अजून विश्वास जो ठोस झाला. तर तुमचं असं काय आहे का? मी पण पहिला देवावर विश्वास ठेवत नव्हती. आईकडे होती तेव्हा, म्हणजे लहानपणापासून अगरबत्ती पण कधी लावलेली नाही, कारण कामामध्येच पूर्ण शेतीचं काम होतं, त्याच्यामुळे कामामध्येच पूर्ण दिवस जायचा. आणि त्याच्यानंतर मी ह्यांच्या आयुष्यात आल्याच्यानंतर कुठेतरी असं मला वाटलं की हे एवढं करतं, आपण बत्ती तरी लावूया. असं करत करत देवाकडे गेली. नंतर अशा काही गोष्टी होत्या की थोडा त्रास होत होता काही कारणामुळे, पण त्यावेळी मी देवाला हाक मारली तर देव माझ्या पाठीशी उभा आहे. हे तर मला अनुभव आलेले आहेत. खूप प्रसंग आला की एक दिवस असा होता की खूप असं म्हणजे विचित्र होते. त्यावेळी असं म्हणजे की असं वाटलं मला की खरंच देव आहे, ह्यांच्यावर विश्वास, आणि त्याच्यानंतर पाठीशी उभा असेल तर परमेश्वर. आणि प्रत्येक वेळी त्यांनी मला साथ दिली आहे आणि असंच देईल असं मला वाटतं. त्याच्यानंतर आयुष्यात मुलाचा प्रश्न जेव्हा आला त्यावेळी बघायला गेलं तर बरेच प्रॉब्लेम आले. त्यावेळी पण आम्ही तिरुपतीला गेलेलो होतो. तर तिरुपतीला केस देतात. मला त्यावेळी थोडंसं वाटलं केस एवढे माझे खूप लांब केस होते. म्हटलं केस कसे काय द्यायचे, एवढे केस देऊन काय देव पावतो, असं मी थोडंसं झाली. मी म्हटलं नाही, मला आता मी एकतर जिद्दी आहे की मला करायचंच आहे. आणि मी म्हटलं ह्यांनाही माहीत नाही की इथे काय बोलली असेल वगैरे. तिथे गेल्यावर मी म्हटलं की मी केस देणार. मीच बोलून आली की प्रार्थना केली देवाला की मला जर बाळ झालं तर मग मी तुला केस देणार. आणि तिथून आल्याच्या नंतरच मला बाळ झालं, म्हणजे प्रेग्नंट राहिली. आणि मला असं वर्षाच्या आत तो झाला आणि वर्षाला मग मला जाऊन तिथे केस पूर्ण टक्कल करावी लागलं. म्हणजे देव आहे 100%. म्हणजे आज जवळजवळ 8 ते 9 वर्ष मी प्रयत्न करून जे काम झालं नाही ते त्यांनी केलं. तुमचा कितीही देवावर भरोसा नसेल आणि जर देवाला असं परमेश्वराला जर वाटत असेल की आपण ह्याला एक चान्स देऊया तर नक्की चान्स देऊन बघेल असं मला वाटतं. It really intrigues me of how for some people God can just be their everything. I agree, God can be a ray of hope for some people in their lives. But then what about afterlife? Or perhaps the one who are still stuck in the human realm. Even after passing away, we call them by many terms: ghosts, angels, spirits. So let's explore more about it. आता भूत जसं चांगलं असतं तर वाईट पण असतं. दिवस रात्र असते तसं भूत हे अतृप्त आत्मा, ह्याच्या पलीकडे काही नाही. तसं माणसाच्या आशा, त्याच्या इच्छा अपूर्ण राहिल्या की तो भूत येऊन जातो. पण मग जसं तुम्ही बोललात की म्हणजे चांगले पण असतात आणि वाईट हो, पण असतात. काय मग चांगले म्हणजे असं की एखाद्याचं वाईट करायचं, तसे वाईट करणारे पण आहेत आणि एखादं चांगलं करणारे चांगले पण असतात. की चांगलं करणारे आत्मे आणि वाईट करणारे आत्मे, तुम्हाला कळत पण नाही की आपण काय करतो आणि काय नाही ते. आणि चांगले करणारे असतात ना, ते तुमच्या म्हणजे त्या कुटुंबाला काही इजा होऊ नये याच्यासाठी ते काळजी घेत असतात. तशी सुद्धा आत्मे असतात, चांगले वाईट असं दोन्ही येतात. वीर म्हणजे काय माहिती आहे की मालुसरे घराण्यातला एक मूळ पुरुष, त्याची एक मोठी शिळा आहे तिथं. हां, तो आंब्याच्या रहाटीमध्ये असतो. त्याच्यामुळे त्या गावातले लोक त्या आंब्याच्या रहाटीत जाऊन एक आंब्याची बिटकी सुद्धा घेत नाहीत. तो रक्षण करत असतो. रक्षण करत असतो. मला 1962 माझे आजोबा होते, म्हणजे आईचे वडील.
चिपळूणला. त्यावेळेला मी तिथे मॅट्रिकला गेलो होतो. तर संध्याकाळी जेवण झालं की 9 वाजता 9 साडेनऊच्या सुमारास आम्ही असंच बाहेर बसायचो. मी म्हटलं दादा तुम्ही कधी बघितलं का होय भूत खेळ? ते म्हणाले छबिना बघितलं. छबिना म्हणजे काय? तर म्हणे भूतांची ही निघते ना, मिरवणूक निघते ना, तिचा आवाज असतो एक प्रकारे, छन छम छम असा आवाज लांबून, आणि तो डोंगराच्या पायथ्यापासून असा निघत होता. तो बघितला, पण त्याला मशाली होत्या, म्हणजे असे दिवे दिसत होते त्यांना लांबनं. म्हणजे 70-75 वर्षाचा म्हातारा होता, म्हणजे आमच्या आजोबा. त्या खोटं बोलणार नव्हते. त्यांनी सांगितलं की मी आयुष्यात काही भूत बघितलं नाही, परंतु हा छबिना मात्र बघितला. It totally gives us goosebumps just hearing about ghosts. But try to think of people who have personally experienced and lived through it. And we just got to know their experience. The victim was not able to come on camera, and hence we interviewed someone close to them who lived with them and experienced it themselves. तुम्हाला कधी सुपरनॅचरल असा एक्सपिरियन्स आला आहे का? आणि आला असेल तर कसं? म्हणजे सुपरनॅचरल म्हणजे मला असा कधी आलेलं तर प्रत्यक्ष माझ्या मैत्रिणीची मुलगी, तिला आम्ही इकडे घेऊन आलो ट्रीटमेंटसाठी की जेणेकरून तिच्या मानसिक ह्याच्यावर काही परिणाम झाला असेल. पण इथे ती आल्यानंतर आम्हाला खूप म्हणजे अनुभव असे आले की म्हणजे प्रत्यक्ष आम्ही ते अनुभव असे पूर्ण म्हणजे शब्दात सांगणं कठीण, एवढे आम्हाला तर भीतीदायक वाटलं ते. आणि तिच्या म्हणण्यानुसार पहिलं असं की तिला तिचे मिस्टर गेलेले नाईट शिफ्टला, म्हणजे सकाळी फर्स्ट शिफ्टला लवकर निघून जायची कामावरती. त्याच्यामुळे तिला काय झालं की एक भीती वाटायची तिला अशी, तिला असं अंगावरून कोणीतरी तिच्या ते ओढून घेतल्यासारखं झालं तिला पहिल्यांदा तिचं. आणि तिला असं वाटलं की माझ्याच पायाने सरकलं असेल, म्हणून मग तिने काय हे केलं नाही, दुर्लक्ष केलं. परत तिला तसंच झालं सकाळी 4:45च्या सुमारास. तेव्हा ती एकटीच होती, त्यामुळे ती घाबरली की असं कसं झालं की एकदा झालं पण जाईल की पायाने झालं. मग परत ती घाबरली. मग त्यावेळी तिच्या पूर्ण अंगावरून ते काढलं गेलं, तिची चादर जी होती. आणि पहिलाच आमचा अनुभव, मला ह्याच्यापूर्वी कधी आलेलं नव्हतं असं अनुभव. आणि पूर्ण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट जे म्हणतात ते आम्ही पाहिलं तिच्यामध्ये. म्हणजे तिची बसण्यापासून सगळं बदल होत जायचं. जसं आम्ही इथं साधं बसलं तर जेव्हा तिला ते संचार व्हायचं तेव्हा ती पाय वगैरे एकावर टाकून परत नजर तिची चेंज व्हायची तिची. आणि मग रात्रीचं पण मग तिला कोण आलेलं वगैरे पण माहिती पडायचं. म्हणजे आता ती घरी आहे, आतमध्ये दरवाजा बंद आहे, आणि बाहेर जर असं म्हणजे जर कुठले बाबा वगैरे आले किंवा काय, पण तिला माहिती नसायचं आणि आम्हाला माहिती असायचं की म्हणजे तो येणार आहे. पण त्याच्या आधीच ती सांगायची की तो तिकडे आला आहे, पण मी कुठे जाणार नाही त्याच्याबरोबर वगैरे असं म्हणायचं. मग तो लांब असायचा, त्या अंतरावर तिकडे खूप लांब असायचं. तरी पण तिला माहितीच नसायचं की यातलं काय, पण ती बोलायची की हां मला माहिती आहे, आता मला तिकडे घेऊन जातील पण मी त्यांनाच हे करेन, असं मी त्यांच्यापेक्षा हुशार आहे असं स्वतःच हे करायचं. त्यांना शिक्षा करतील, मी तर पळून जाईन तिकडून. आणि मग शिवीगाळ वगैरे करायची की तो असा आहे, तो तसं आहे, म्हणजे तुला काय माहिती? ते म्हणजे मला सगळं माहिती आहे, कुठे काय आहे कुठे काय. खूप त्रास त्याने काढला. आणि ते आम्हाला आमच्यासाठी तर खूपच ते अनुभव, म्हणजे फर्स्ट अनुभव प्रत्यक्ष आम्ही म्हणजे आमच्या घरात राहून असं बघितलेलं हे पहिल्यांदाच होतं. तसं IQ भरपूर असतं पण. आणि जेव्हा तिला डिलिव्हरीसाठी पण नेलेलं ना मुलाच्या टायमाला, तेव्हा पण म्हणजे पोटावर वगैरे हात मारायला लागले की मी ह्याला मारून टाकणार, याला मारून टाकणार. मग सगळे लोक घाबरले. मग डॉक्टर म्हणाले काय हे प्रकार आहे? तर मग आम्ही तिच्या आईने वगैरे सांगितलं की ती असं होती. मग डॉक्टर म्हणाले काय नाही, आम्ही इंजेक्शन वगैरे देतो, काही नाही, ते तिचं हे आहे मानसिक. म्हणजे ते आम्ही तेव्हाच घाबरलो की पोटावर वगैरे मारायला लागले ना की ह्याला मारून टाकणार. म्हटलं आता स्वतः प्रत्यक्षात आई आहे तर असं करू शकत नाही, दुसरंच कोणतरी करू शकतं. अशी कुठली घटना आहे का जी म्हणजे एकदम अशी धक्कादायक आहे? हां खूपच धक्कादायक. आमच्यासाठी तर हैराण होण्याचंच होतं एकदम. कारण एक दिवस काय झालं की रात्री तिने आमचं आतमध्ये टॉयलेट असल्यामुळे तिने आतून आम्हाला वाटतं टॉयलेटला गेली असेल, तिने आतून कडी लावली. आम्ही सगळीकडे ती गेली, म्हटलं एवढा वेळ झाला. थोडं नंतर आम्ही बाहेर आलो, बघतो तरी बर्डे नाही. मग तिने आतमधली बारी हे पण लावलेली, खिडकी पण बंद करून घेतलेली.
अरे टॉयलेटला खिडकी बंद केलं तर कसं करणार, म्हणजे एवढा टाईम नाही होऊ शकत. मग नंतर आम्ही तिचे मिस्टरांनी आम्ही सगळं ते दरवाजा तोडला, तर तिने ओढणीने हे केलेलं, म्हणजे असं फास लावलेला गळ्याला. पण कुठे तिथे अडकवायला काही नव्हतं, तिने असंच घेतलेलं. कारण वरती असं फॅन वगैरे बाथरूममध्ये नसतो ना, तर तिने तसं पूर्ण हे केलेलं. मग तसं तिला उचलून बाहेर वगैरे काढलं. तर म्हणे काय, तर म्हणे सोडा 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 मला. मग नंतर तिला कळलं की म्हणजे काहीतरी तिच्या बाबतीत वेगळंच घडलेलं. नंतर ती नॉर्मल झाल्यावर ती म्हणाली हां मी असं केलेलं. म्हटलं काय एवढं, काय आत्महत्या करायची होती? म्हणे नाही. मग ओढणी करावी. म्हणे कुठे आहे ओढणी? नाही राहू. At this point of time, we came across the two sides of the spiritual energy, the positive one and the negative one. But in this, we are missing out the most strongest point, which is backed up by logics and proof, the scientific side. We interviewed a psychologist and came to know about a lot of things which we were unaware about. And he wanted to keep his identity a secret, so this is what We got to know about two disorders that were very close to the cases that we saw. One of them was schizophrenia. In schizophrenia, people create a delusional world for themselves, where they get in touch with illusions that are very unshakable, and it is very hard for them to believe that this is not true. So the second disorder that we got to know about is dissociative identity disorder. In this disorder, people might black out for a while, and when they wake up, they might not know anything that happened with them in that span. But the most interesting thing that would happen in that time is that there might be some personalities that occur in them which are very different from the personality that the individual has. And this disorder is very close to all the possession cases that we saw in our documentary. We have some clips that might give you a brief example of what this disorder is. Form of 6 people living in the same body. I am the host, I am the original, I am this body's rightful owner, as you can say. And there's Alex, Max, Casey, Quinn, and Jade. They're all living in this body with me. Max likes to read books on physics and watch videos on multi-dimensions or whatever. Hi YouTube! Oh my gosh! Just started to film! I was so afraid that she was not going to allow me to do this, but I started this YouTube channel and I'm so excited. Max and I... Oh, sorry. Hi, my name is Alex. I forgot to introduce myself. Spirits. Experience. and logic. But there is a lot that lies after.